तरी सुद्धा तिथं अधर्म अभिचार नांदा टाकायचे का तिथं अलक्षणी नांदते. नाही मला माझी आठवण जर का झाली असेल वेळोवेळी पदोपदी देवतांनी केलेला अपमान कोण सापराध्य अलक्षणी करवी गेला. मी सुद्धा देवतांतील एक घटक समुद्र मंदिरातून निघालेल्या रत्नापैकी मी एक. तरी सुद्धा यो अलक्ष्मीला दैवी तत्वामध्ये स्थान राहिले. ज्यावेळी सागर मंथन करण्यात आलं देव आणि मानव मिळून सागराची घुसळ होत होती. हलाल विष बाहेर पडल्याने त्या मागोमाग ही अलक्ष्मी बाहेर पडली. देहानं कुरूप विचित्र दिसणारी अलक्ष्मी मुक्त केशी अगदी दारिद्र्याप्रमाणे नेत्रासमोर भासणारी अलक्ष्मी निस्ताक्षणी हे विश्व थरथरू लागलं. भीतीग्रस्त झालं. कुणी देव या अलक्ष्मीचा स्वीकार करू नये अशी प्रत्येकाच्या प्रत्येकानं निर्धार केला. पण आमच्या मागोमाग महालक्ष्मी समुद्रा मंथनातून बाहेर आली. पण महालक्ष्मी बाहेर येताच ती कवळातून येणारी महालक्ष्मी तिच्याजवळ प्रत्येक जण आनंदाने देव पाहू लागले. त्या लक्ष्मीचं स्वागत प्रत्येक देवदेवता करू लागले. महालक्ष्मीचा स्वीकार कुणी करावा प्रत्येकाच्या मनातील प्रश्न. पण लक्ष्मी जवळ मात्र दुर्लक्ष केला गेला. महाविष्णूने ठरविलं या लक्ष्मीचा स्वीकार आपण करावा. पण त्याची लक्ष्मीच्या मुखातील शब्द जोपर्यंत माझी ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मीचा स्वीकार जोपर्यंत कोणी करत नाही तोपर्यंत मी कुणाशी विवाह करणार नाही. पुन्हा एकदा देव विचारी बनले. जर का महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचा विवाह झाला पाहिजे असेल तर अलक्ष्मीचा विवाह होणं गरजेचं आहे. त्याच वेळी प्रत्येकाला समजावं लागले. पण कुणी ऐकलं का? ही अलक्ष्मी कुरूप होय. आणि या कुरूप अलक्ष्मी जवळ कुणी स्वतःची बायको या नात्यानं पाहू नये माझा घोर अपमान. पण त्याच वेळी ब्रह्मदेवतेनं तुम्ही नव्हे तर साऱ्या देवतेनं उद्धारक महंत यांना विनंती केली अलक्ष्मीशी आपण विवाह करावा. तिच्याशी संसार थाटावा जेणेकरून या विश्वाचं राग सुरळीत चालण्यासाठी महाविष्णू आणि लक्ष्मी यांचं विवाह होणं गरजेचं आहे. त्याच देवतांच्या म्हणण्याला होकार देऊन महंत उद्धारक यांनी आमच्याशी लग्न केलं. संसाराला प्रारंभ झाला. उद्धारक महंत यांच्या पर्णकुटीजवळ आम्ही जाऊन राहू लागलो. पण नाही तिथं आमचं मन गेलं. कारण नित्यशा होणारा सडासा यज्ञ याग कर्म भगवंताचं नामस्मरण ते भक्ती देश साऱ्या कर्णकुटी भोवती निर्माण होऊ लागला. या नवल चैतन्य तेजाच्या अलक्ष्मीचं ध्यान लागेला. ही अलक्ष्मी अस्थिर होऊ लागली. कारण ते स्थान आमचं केव्हाच नव्हतं. आणि त्याच वेळी मनाच्या ठिकाणी निर्धार केला भक्ती ज्ञान वैराग्य ज्ञान काही असेल तिथं आमचं स्थान नाही. उद्धारक महंत यांच्या आश्रमाचा त्याग केला. स्वस्थान निर्माण करण्यासाठी आम्ही निघून गेलो. जिथं स्वच्छता वावरू लागली त्या ठिकाणी अलक्ष्मी वावरू लागली. जिथं अधर्म अविचार असत्य नांदू लागलं तिथं लक्ष्मी नांदू लागली. जिथं रक्तपात होतोय तिथं अलक्ष्मी नांदते. देवतांनी केलेला अपमान अद्यापही विसरले नाही. कारण माझ्या मागवून आलेली ती लक्ष्मी या देवी तत्वा श्रेष्ठ स्थान देऊन या लक्ष्मीजवळ दुर्लक्ष केला. ही अलक्ष्मी कुठं आहे कुठं राहते याचा देवतांचा लक्ष नाही. आणि म्हणूनच मनात निर्धार केलाय जोपर्यंत त्या लक्ष्मीचं स्थान अलक्ष्मी मिळवत नाही
पर्यंत स्थिर बसणार नाही. आणि म्हणूनच हे स्वतःच साम्राज्य निर्माण केले. ही दुर्गंधी म्हणजे या लक्ष्मी हे असत्य